माझं नाव अश्वत्य भारतराव ते. जेव्हापासून मी या समर कॅम्पमध्ये येले मला खूप चांगलं वाटू राहिलं. जेव्हा मी घरी होतो तेव्हा मला आळस वाटायचा. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी आहोत आणि आत्मा मालिक बाल संस्कार शिबिराच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोहायला शिकवलं जातं, स्विमिंग शिकवली जाते. सर्व सुरक्षित वातावरणामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आहे. आपण बघत आहोत. तर आपल्या समेत आहेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक आदरणीय सन्माननीय सुधाकरजी मलिक सर, आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे प्राचार्य आदरणीय श्रीमान निरंजनजी डांगे सर, तसेच आत्मा मालिक इंग्लिश मीडियमचे प्राचार्य आदरणीय माणिकरावजी जाधव सर. सर, एकंदरीत आत्मा मालिक संस्कार शिबिराचा आज दुसरा दिवस आहे, तर त्यानिमित्तानं आपण एकंदरीत आढावा घेताना काय सांगाल? अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या शिबिराची सुरुवात झालेली आहे. काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कालचा पहिला दिवस अतिशय आनंदाने संपन्न झाला आहे आणि आजही तो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतोय. अगदी पहाटपासनं आज या शिबिराला सुरुवात झालेली आहे. सध्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. मुलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आता तल्लीन झालेले आहेत आणि पहिल्या बॅचला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेला आहे, खरोखर आम्ही अवाक झालो आहे. आणि अजूनही ज्या विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये सहभागी होता आलेलं नाही आहे, त्यांच्या एक्झाम आहे किंवा इतर कारणांमुळे या शिबिरामध्ये सहभागी होता आलेलं नाही आहे, या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा पुढची बॅच पण सुरू होते आहे. आणखी 2 बॅचेस आहेत. पुढची बॅच जी आहे ती 27 एप्रिलला सुरू होते आहे. त्याही बॅचमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. त्याच्याबरोबर शेवटची 7 दिवसाची जी बॅच आहे ती 3 मेला सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा उशिरानं सुटत आहेत किंवा त्यांना सुट्टी लागते, तर अशा विद्यार्थ्यांना 3 मेच्या बॅचमध्ये सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. शिबिरार्थी सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना या शिबिरासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आत्मा मालिक. आपल्या समेत आहे बाल संस्कार शिबिरामध्ये ज्या डान्सचं मार्गदर्शन करतायत आदरणीय सिद्धी शिवाळ मॅडम, एकंदरीत संस्कार शिबिरामध्ये 21 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण विद्यार्थ्यांना जे शिकवणार आहोत त्याची कार्यप्रणाली कशी असणार आहे? 21 दिवसामध्ये आपण बेसिक ज्या स्टेप्स आहेत डिपिंगपासून सगळं मुलांना आपण टीच करतो आहोत. ज्या मुलांना डान्सबद्दल आवड नाही आहे, म्हणजे आम्ही बघितलं काल भरपूर मुलं म्हटलेत की डान्स करायचा नाही आहे, ती आवड पण आम्ही 100% त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत जेवढं नॉलेज देता येईल त्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करतो. अगदी बरोबर. पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, एकंदरीत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना 21 दिवसाच्या कालखंडामध्ये नेमकं काय शिकवलं जाणार आहे? आत्मा मालिक मिनिलेश सावंत. आम्ही आत्मकला यामध्ये चित्रकला, क्राफ्ट आणि रांगोळी या 3 ॲक्टिव्हिटी आम्ही घेणार आहे. त्यामध्ये आता ही जी चालू आहे ती चित्रकलाची ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि आम्ही जी चित्रकला जे घेणार आहे ते मुलांना बेसिकपासून तर शेडिंग म्हणा, त्यातले एलिमेंटरी जे मोठी मुलं असतील त्यांचे एलिमेंटरी इंटरमिडिएटचे जे बाहेर क्लासेस घेतले जातात त्यांना एक मार्गदर्शन आपल्या आत्मा मालिकमधून दिलं जाणार आहे. तर कला शिक्षिका ऐश्वर्या वागचौरे मॅडम, स्वप्नील पाटील सर, निलेश सावंत सर आणि संदीप धनवटे सर.
मानो, भूतातस्परे पडो, मैत्र जीवानी